नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असतं या मालिकेतील असा 35वा भाग. आपण बँकेच्या अधोगतीची आणि मोरॅटोरियमची कारण परंपरा बघतोय. पहिलं कारण आपण बघितलं आणि दुसरं कारण आता आज आपण बघणार आहे. दुसरं कारण आहे मखारिया प्रकरणाचे परिणाम. पण तिकडं वळण्यापूर्वी संघाच्या संबंधी मी जे भाष्य केलं त्या संबंधात पी एन जोशी बँकेचे चेअरमन यांनी आपल्या प्रतिक्रियेत काय म्हणले ते आपण जरा पाहूया. पी एन जोशी असं म्हणले आपल्या प्रतिक्रियेत, सतीश मराठे यांच्या काळात घडलेल्या बहुतेक सर्व घटनांचे चित्रण या पुस्तकात आहे. बँक बुडण्यास एकमेव कारण म्हणजे वकूफ नसलेला चेअरमन व बेफिकीर संचालक मंडळ हे आहे. बँकेवर मोरॅटोरियम लागल्यावर बिझनेस स्टँडर्ड या दैनिकास दिलेल्या मुलाखतीत कारण विचारतात जोशीला लिहित आहे मी त्यांना इनकेपेबल लीडर अँड इनडिफरंट बोर्ड ऑफ डायरेक्टर असे सांगितले होते. संघ परिवारास दोष देणे योग्य वाटत नाही. 1991 ते 2000 या काळात मी चेअरमन असताना आधी दिनकरराव शालगर, नंतर राजेंद्र शालगर आणि त्यानंतर गोविंदराव लेले हे संचालक होते. परिवाराचे म्हणून त्यांनी काही गैर केले नाही. समर्थ लीडर असल्यावर शेअर्स कोणाकडे आहेत याला महत्त्व राहत नाही. आजही ICICI बँक, HDFC बँकांचे 70% जास्त शेअर्स विदेशी FDI यांच्याकडे आहेत. अनिवासी भारतीयांच्या संस्था व अन्य संस्थांकडे आहेत. तरीसुद्धा सक्षम मॅनेजमेंटमुळे त्या प्रगतीपथावर आहेत. चेअरमन प्रोफेशनल, कर्तबगार आणि विजनरी असल्यास तो बँकेला धडाडीचे नेतृत्व देऊन प्रगती करू शकतो. सर्वांनाच ते जमत नाही. काही लीडर्स रिस्क ॲव्हर्स असतात. बाहेर जाताना घराला कुलूप लावून 3-3 वेळा कुलूप उडून बघणाऱ्यांना धडाडीचे महत्त्व समजत नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांना धोका दिसतो, काहीतरी भानगड दिसते, असतो स्वभाव एकेकाचा, असं दामले साहेबांनी लिहिलं जोशी साहेबांनी लिहिलं आहे. पण आता तेच असं म्हणतात की कारण महत्त्वाचं काय त्यांनी सांगितलं, इनकेपेबल लीडर अँड इनडिफरंट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आता ह्याच्यावरनं काय निष्कर्ष काढायचा ते मी तुमच्यावरती सोडतो. असो, आता दुसरं जे कारण अधोगतीला होतं ते म्हणजे मखारिया प्रकरण. त्याचा भाग माहिती आपण घेऊ. मखारिया प्रकरणाचे परिणाम. पूर्वीचे कटाक्षाने पाळले गेलेले धोरण सोडून 1994 बँकेच्या शेअर्सची नोंदणी स्टॉक एक्सचेंजवर करण्यात आली. पर्याप्त भांडवलाची ती संचालक मंडळाला आवश्यक वाटली असावी, परंतु ती करताना बाजारातील विविध हितसंबंधीयांच्या संभाव्य दडपणाला व आक्रमणाला तोंड देण्यासाठी तसेच शेअर्सच्या बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी अशी जी काही तरतूद करणे आवश्यक होते त्याकडे संचालकांनी लक्ष दिले नाही. बँकेला कोणताही प्रमोटर ग्रुप नसल्यामुळे प्रमोटर्सचा पुरेसा हिस्सा भाग भांडवलात नव्हता. संचालक मंडळाचे एकत्रित शेअर होल्डिंग 1.5%च होते. अशा परिस्थितीत हितचिंतकांची संघटना करून तिचे अगर उपकपती असे कोणाचे तरी होल्डिंग 15-20% करणे आवश्यक असते. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले ही एक महत्त्वाची त्रुटी म्हटली पाहिजे. त्यातून 1995-96 साली मेगा शेअर इश्यू करतानाही तसा प्रयत्न केला गेला नाही. त्या इश्यूचा प्रीमियम ठरवताना केला अंदाज बरोबर ठरला नाही. त्या इश्यूला उत्तम प्रतिसाद येण्यासाठी संचालक व सर्व स्टाफने जोरदार प्रयत्न करून उत्तम मार्केटिंग करायला पाहिजे होते. तेही केले गेले नाही. उलट त्या इश्यूला प्रचंड प्रतिसाद मिळून तो दुप्पटीहून जास्त सबस्क्राईब होईल अशा शेख महम्मदी स्वप्नात संचालक मंडळ मशगूल राहिले. परिणामी शेवटचा दिवस आल्यावर तो पूर्ण होत नाही म्हटल्यावर धावपळ सुरू करावी लागली आणि तीही यशस्वी होत नाही असे दिसल्यावर एखादाच ग्रुप मोठ्या प्रमाणात शेअर्स घेईल काय याचा शोध सुरू झाला. तो शोध एका दिवसातच यशस्वी करणे जरूर होते. मुंबईत संपूर्ण संचालक मंडळ तळ ठोकून होते. त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केल्यावर सिकॉम, एस कुमार्स, मखारे ग्रुप व अन्य काही जणांशी चर्चाही झाली होती. त्याचा संपूर्ण तपशील मला तरी मिळाला नाही. परंतु सिकॉम व एस कुमार्स यांनी संचालक पदाची मागणी केल्यामुळे त्यांच्याऐवजी मखारिया ग्रुपची निवड करण्यात येऊन त्यांना एकूण 15-20% शेअर्स दिले गेले आणि एकदाचा शेअर इश्यू पूर्ण झाला. अर्थात PN जोशींनी जी प्रतिक्रिया मला दिल्या त्यामध्ये पुस्तकात छापल्यात मी की मखाऱ्याने 5% शेअर्स दिले होते. पण त्यात ते असं म्हणतात की मखाऱ्याने बाजारातून आधी शेअर्स खरेदी केले असतील इतर नावाने, त्यामुळे त्याचे होल्डिंग जास्त झाले. मला अर्थात किती टक्के शेअर दिले माहीत नाही, पण इतर लोकांच्या 2-3 ग्रुपच्या मागण्या होत्या आणि त्यांनी फक्त 5% शेअर्स कॉन्ट्रीब्यूट करू आम्ही, पण आम्हाला एक सीट द्या ही मागणी असताना त्यांना का दिले गेले नाहीत हा प्रश्न माझ्या मात्र अजूनही आहे. असो, अर्थात या सर्व अंतर्गत घडामोडी होत्या आणि त्याची बाहेर कोणालाही काही कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वत्र बँकेचा 18 कोटीचा शेअर इश्यू यशस्वी होऊन
एकूण भाग भांडवल 30 कोटीच्या जवळपास पोचले आणि या इश्यूमुळे 54 कोटी रुपये शेअर प्रीमियम खाती जमा झाले. एवढीच सुखद वार्ता पसरली. मला सुद्धा तो काय माहीत नसल्यामुळे मलाही समाधान वाटलं. मखारे ग्रुपने हे शेअर्स घेताना त्यांच्या आणि व्यवस्थापनाचे काही सामंजस्य म्हणजे अंडरस्टँडिंग ठरलेले असावे काय यासंबंधी सर्व जनतेप्रमाणे मीही अनभिज्ञ होतो. मखारेशी माझी ओळखही नव्हती, मग प्रत्यक्ष भेटणे दूरच. फक्त पूर्वी संचालक असल्यापासून त्यांचे मळीराम मखारे अँड सन्स या नावाने दिवाळी ग्रीटिंग येत असे व प्रत्युत्तर म्हणून माझेही ग्रीटिंग मार्क त्या पाठवतो. तेव्हापासून किंवा त्या आधीपासून ते बँकेचे एक व्हॅल्यूड कस्टमर होते आणि 1987 ते मोडक यांनी बँकेत जनरल मॅनेजर पदावरून राजीनामा दिल्यानंतर काही काळ ते मखारे ग्रुपमध्ये काम करीत होते. एवढीच मला मखाऱ्यांची माहिती होती. 1997-98च्या सुमारास प्रकाश मखारे यांचा साताऱ्यातून फोन आला की मी साताऱ्यात बँकेत आलो आहे म्हणून तुम्हाला फोन केला आहे. मी काय काम आहे म्हणून विचारलं. त्यांनी बँकेचे शेअर्स बँकेच्या सांगण्यावर आम्ही घेतले तेव्हा बँकेने असे प्रॉमिस केले होते की त्या व्यवहारात आम्हाला काही नुकसान सोसावे लागले तर बँक त्याची भरपाई करेल. मात्र आता बँक त्यावर टोलवाटोलवी करत आहे तर त्यात तुम्ही लक्ष घालावे अशी विनंती आहे. असं मी त्यांना सांगितलं. असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हणले मी बँकेत 1988 पासून संचालक नाही. तुमच्या या व्यवहाराची मला काही कल्पनासुद्धा नाही. तेव्हा मी काय बोलणार आणि कोणाला कसा बोलणार. यावर त्यांनी पुन्हा विनंती केल्यावर मी त्यांना सांगितले श्रीकांत जोशी ज्येष्ठ संचालक आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला. त्यावर त्यांनी होकार देऊन जोशीची गाठ घेतो असं सांगितले. 2 दिवसांनी मी श्रीकांत जोशीची गाठ पडल्यावर त्यांना विचारल्यावर ते म्हणाले त्याबाबत काही तसे ठरलेले नव्हते आणि तो विषय संपवला. पुन्हा 6 महिने याचीच पुनरावृत्ती झाल्यावर मी श्रीकांत जोशी म्हणले अरे जर काही अंडरस्टँडिंग नाही तर तो पुन्हा का विचारत आहेत, एकदा नीट पाहून घ्या ना. श्रीकांतनी हो म्हटलं आणि त्या विषयावर पडदा पडला. पुढे 2 वर्ष मखाऱ्यांचा मला फोन आला नाही आणि मी पुन्हा श्रीकांत जोशी विचारायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे ती सर्व घटना मी रोजच्या धावपळीत जवळजवळ विसरून गेलो होतो. बँकेने 7 ऑगस्ट 2000 रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली होती. त्यामुळे अधिकृत भाग भांडवल वाढवणे, 5,01,000 या प्रमाणात बोनस शेअर्स देणे व 2,01,000 या प्रमाणे नवीन राईट इश्यू काढणे हे विषय होते. संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर बँकेच्या कोणत्याही सभेत जातच नसल्याने मी ती नोटीस आल्यावर वाचून टाकून दिली होती. बँकेचे चेअरमन PN जोशी यांच्या आणि माझ्या सार्वजनिक समारंभात किंवा बँकेच्या इन्कम टॅक्स कामासंदर्भात गाठीबिठी होत होतं आणि बऱ्यापैकी स्नेह जमला होता. त्यांचा बहुधा 4 किंवा 5 ऑगस्टला फोन आला. ते म्हणाले अरुण मखाऱ्याकडे मिळून सर्वांचे मिळून 20% शेअर्स होते. त्यातील जवळजवळ 5% त्यांनी बँकेच्या इच्छेने सिकॉमला दिले आहेत. त्यामुळे सिकॉमकडे आता 10% शेअर्स आहेत. ही माहिती मला नवीच होती व तसे मी बोलून दाखवले. त्यावर ते म्हणाले आता फोन करायचे कारण असे की 7 तारखेच्या मीटिंगमध्ये त्या दोघांनी एकत्र येऊन राईट इश्यूला विरोध करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांच्या प्रॉक्सीज येऊही लागल्या आहेत. आम्ही सर्व स्टाफच्या मध्येने प्रॉक्सी गोळा करण्याची धडक म्हणून सुरू केली पण 2-3 दिवसात किती गोळा होतील हे माहीत नाही. तेव्हा राजकीय नेतृत्वाकडून सिकॉमला मखाऱ्याची बाजू सोडून बँकेच्या बाजूला यायला सांगता येईल काय असा प्रयत्न चालू आहे. तुमचेही राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात ओळखी आहेत तर तसा प्रयत्न तुम्ही करावा व तोही तातडीने करावा यासाठी मी फोन केला आहे. मी होकार दिला आणि 2 दिवस सतत दोन्ही क्षेत्रातल्या महत्त्वाच्या मंडळीशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. काहींचा होऊ शकला नाही आणि ज्यांचा झाला त्यांच्याकडून ठाम होकार न आल्यामुळे माझे ते प्रयत्न अयशस्वी ठरले. 2 दिवसाच्या वेळी 10 दिवसांचा अवधी हाताशी असता तर कदाचित यशही आले असते. मी हे सर्व PN जोशींच्या कानावर घातले. ते खूपच अस्वस्थ होते कारण सभेच्या आदल्या दिवशीपासून मखाऱ्यांचे प्रतिनिधी प्रॉक्सी प्रोसेसवर लक्ष ठेवण्यासाठी बँकेत आले होते व सर्व स्टाफमध्ये खळबळ होती. अल्प प्रमाणात पोलीस बंदोबस्तही होता. ही सभा कनिष्क हॉलमध्ये होती. मी सभेला गेलो नव्हतो पण त्याचा वृत्तांत समजला. सभेत खूपच तणावपूर्ण वातावरण होते. अधिकृत व विक्रीस काढलेले भाग भांडवल वाढवणे व बोनस शेअर देणे हे 3 प्रस्ताव मंजूर झाले. 4था राईट इश्यूचा प्रस्ताव आल्यावर प्रचंड गोंधळ सुरू झाला. त्या गोंधळातच जोशी यांनी तो विषय मंजूर झाल्याचे व सभा संपल्याचे जाहीर केले व ते तेथून संचालकासह बाहेर पडले. त्याचवेळी सभागृहात गोंधळ, हलकी धक्काबुक्की झाली. मखारे ग्रुप व सिकॉमची मंडळी जोशींचा निषेध करत विषय मंजूर झाला नाही व सभा संपली नाही असे म्हणत बाहेर पडले. त्यांनी मोनार्क हॉटेलमध्ये समांतर सभा घेऊन तो विषय नामंजूर केल्याचे जाहीर केले. एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या सभेत किंवा दूध संघाच्या सभेत परस्पर विरोधी गटात जे रामायण घडते
तेच दुर्दैवाने या बँकेत घडले. दुसऱ्या दिवशीच्या सर्वच वृत्तपत्रात हे सर्व वृत्तांत ठळकपणे झळकले आणि बँकेची प्रतिमा खूपच मलिन झाली. त्या दिवशी सकाळी वेगळेच नाट्य घडले. मखारिया ग्रुपचे प्रमुख शिवप्रकाश मखारे यांचे चिरंजीव आशिष मखारिया हे चेअरमन पी.एन. जोशींच्या घरी जाऊन त्यांना भेटले व त्यांनी अशी विनंती केली की आम्हाला बँकेबरोबर भांडायचे नाही. तुम्ही फक्त संचालक मंडळावर आमचा एक व सिकॉमचा एक असे संचालक घेतो असे आज फक्त आश्वासन द्या. तेवढ्यावर आम्ही समाधान मानू व आज सभेत कोणताही विरोध करणार नाही. मी ज्या दिवशी सभा होती त्यावेळी सकाळीच हे नाट्य घडलं होतं असं मला नंतर समजलं. संचालक निवडीबाबत जोशींनी सदैव तटस्थच भूमिका घेतलेली होती. ते म्हणाले, हा विषय माझा नसून संचालक मंडळाचा आहे. तुम्ही त्यांची गाठ घ्या व त्यांना मान्य असेल तर माझा प्रश्नच नाही. यावर आशिष मखारे सर्व संचालक मंडळ उतरलेल्या हॉटेल ग्रीनफील्डवर गेले व त्यांनी हा प्रस्ताव मांडला. संचालक मंडळ एवढे जोरात होते की त्यांनी तो धुडकावून तर लावलाच, बरोबर तुमची जिरवणी तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सज्जन दमही दिला आणि मग नंतर दुपारच्या सभेत हे रामायण घडलं. घडलेल्या प्रकाराने मिळालेल्या कुप्रसिद्धीमुळे पी.एन. जोशींनी संचालकीत ताणतणावाखाली होते. मखारी आणि सिकॉम यांच्याच बाजूला अन्य इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर्स उभे राहिले होते. त्यांचे होल्डिंग सहज 30% जात होते आणि बोर्डावरच्या सर्व जागा आपला हक्कच समजणाऱ्या संचालक मंडळाचे एकत्रित होल्डिंग 1.5% एवढे नगण्य होते. पी.एन. जोशी ऑक्टोबर अखेर म्हणजे 3 महिन्यांनी चेअरमन पदावर निवृत्त होणार होते. त्यांना आपल्या यशस्वी कारकिर्दीला शेवटी लागलेला कलंक नको होता. तर संचालकांना पुढे कसं याला तोंड द्यायचं हा प्रश्न वाटत होता. कारण दरवेळी अशा प्रॉक्सी गोळा करणे, त्यासाठी सर्व स्टाफला कामाला लावणे व पुन्हा अनिश्चित भवितव्यात असणे अशक्य होते. शिवाय या सगळ्यामुळे बँकेच्या प्रतिमेवर प्रगतीवर खूपच प्रतिकूल परिणाम होणार होता. तो टाळावा म्हणून जर यातून काही सामंजस्याने अगर तडजोडीने मार्ग निघाला तर तो चेअरमन व संचालक यांना हवा होता. मीटिंगमधील प्रकारानंतर मखारे यांच्याबरोबर अशा तऱ्हेची तडजोडी चर्चा करणे त्यापैकी कोणालाही शक्य नव्हते. बहुधा याच भावनेतून त्यांनी मला फोन केला आणि मला चर्चेसाठी बोलवले. चर्चेसाठी पी.एन. जोशी, श्रीकांत जोशी व आणखी 2 संचालक उपस्थित होते. तेथे या बाबतीत मी मखारिया ग्रुपचे प्रमुख प्रकाश मखारिया यांच्याशी चर्चा करावी, म्हणजे बँकेतर्फे काही कमिटमेंट न देता आणि मुक्त वातावरणात चर्चा होईल आणि काहीतरी मार्ग निघू शकेल. मी जरी संचालक मंडळात नसलो आणि कोणत्याही पदावर नसलो तरी बँकेच्या हितादृष्टीने मी हे करावे असा त्यांनी सगळ्यांना आग्रह धरला आणि ते हित लक्षात घेऊनच मीही त्यास संमती दिली. आता या भाग इथे थांबूया आपण. मखारे यांची मी काय प्रयत्न केले आणि तो भाग पुढच्या आणि ते अयशस्वी झाले कसे तो पुढच्या एपिसोडमध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.